प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. नवे आकाश नवी धरती नवे नवे होणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. येशू संगे स्वर्गामधुनी स्वर्ग नवा दिसणार. हे आकाश नवी धरती नवे नवे होणार. सर्व काही नवीन व्हावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणूनच माणसाने कशा प्रकारे जीवन जगावं ह्याची दोन महत्त्वाची सूत्रे आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शुभवर्तमानामध्ये देत आहे. पहिलं महत्त्वाचं सूत्र आहे आणि ते म्हणजे शहाणपण किंवा ज्ञान. आणि दुसरं महत्त्वाचं सूत्र आहे आणि ते म्हणजे व्यवस्थितपणे निवड करणं. पहिल्या सूत्राकडे थोडंसं लक्ष देऊया की जे पवित्र ते कुत्र्यापुढे टाकू नका असं सांगण्यात आलेली आहे. किंवा आपली मोते डुकरापुढे टाकू नका असंही सांगण्यात आलेलं आहे. त्याचं कारण काय की ज्याप्रमाणे मराठीत आपण म्हणतो गाढवाला गुळाची चव काय, त्याप्रमाणे जे पवित्र आहे त्याची किंमत कुत्र्याला कधीच कळू शकत नाही. किंवा मोती हे मौल्यवान असतात परंतु ते मौल्यवान आहेत हे डुकराला कधीच कळू शकत नाही. आणि म्हणूनच माणसाने आपलं ज्ञान, आपलं शहाणपण, आपला सल्ला, आपलं मार्गदर्शन किंवा आपली देणगी, आपली वस्तू कोणाला द्यावी ह्यासाठी थोडासा विचार करायचा. नीतिसूत्रेच्या पुस्तकामध्ये त्यासाठी एक प्रतीक वापरण्यात आलेलं आहे की डुकराच्या नाकामध्ये सोन्याची नथ असली म्हणून ते डुक्कर कधी सुंदर दिसू शकत नाही. ती नथ जरी सोन्याची असली तरी ते कोणाच्या नाकामध्ये आहे? डुकराच्या नाकामध्ये आहे. अगदी त्याप्रमाणे एखादी मौल्यवान गोष्ट एखाद्या अपात्र अशा व्यक्तीला आपण जर दिली तर त्याला त्याची किंमत कधीच कळणार नाही. म्हणून माणसाने जीवनामध्ये ज्ञानाचा, शहाणपणाचा, सूज्ञतेचा मार्ग अवलंबिणं गरजेचं आहे. आणि हा मार्ग कशा प्रकारे अवलंबायचा त्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक असतो आपला अनुभव, माणसाने अनुभवातून शिकून जायचं. दुसरं असतं आपलं निरीक्षण की डोळे सताड उघडे ठेवायचे, निरीक्षण करायचं, माणसांचं निरीक्षण, निसर्गाचं निरीक्षण, ह्या जगातील घडामोडींचं निरीक्षण आणि त्यातून ज्ञान गोळा करत जायचं, शिकत राहायचं. आणि तिसरा मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण की माझ्या जीवनामध्ये काय घडत आहे, सर्व काही योग्य आहे का, काय अयोग्य आहे, काय सोडून द्यायला पाहिजे, काय अंगीकारायला पाहिजे, ह्याचा विचार सतत केला तर हळूहळू माणूस ज्ञानी बनत राहतो. दुसरा मार्ग आहे योग्य अशा गोष्टींची निवड करायची. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की आपल्या समोर दोन मार्ग असतात, रुंद आणि अरुंद. रुंद मार्गाने सगळेच जातात कारण भरपूर जागा आणि भरपूर सहज मोकळा असा परिसर. म्हणून माणसाला वाटतं की आपण सहज आपल्याला जिथे जायचं आहे तिथे पोहोचू. परंतु हा रुंद मार्ग नाशाकडे जाणारा असतो. अविनाशी अशा जीवनाकडे जाणारा जो मार्ग असतो तो अरुंद असतो, कठीण असतो, अवघड असतो, खडकाळ असतो. आणि आत्तापर्यंतच्या सर्व संत महांतांनी ते दाखवून दिलेलं आहे की एखादा पवित्र माणूस किंवा स्त्री चांगलं जीवन जगायला सुरुवात करते, मोठा उत्साह, बायबल वाचन, कॅरिझमॅटिक प्रार्थना, रोजरी, पवित्र मिस्सा, रिट्रीट
सगळ्या प्रकारे माणूस पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि मग अडथळे येऊ लागतात. कधी शरीर साथ देत नाही, कधी वेळ पुरत नाही, कधी आजूबाजूला असलेल्या घडामोडीमुळे अस्वस्थ झाल्यासारखं वाटते, कधी जीवनाचा अर्थ समजत नाही, कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही आणि माणूस हताश होऊ शकतो. परंतु अशाच प्रकारे अडथळ्यांची शर्यत पार करत माणसाने स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करायचा असतो. म्हणून संत पॉलने सांगितलेलं आहे, आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्यासाठी शॉर्टकट नाही, त्यासाठी फास्ट फूड नाही, त्यासाठी इन्स्टंट कॉफी नाही, तर थोडासा धीर धरायचा. धीर धरा रे धीरापोटी, फळे रसाळ गोमटी. तेव्हाच माणसाला दिसते नवे आकाश आणि नवी धरती. ते नवे आकाश म्हणजे नवी आध्यात्मिकता, ती नवी धरती म्हणजे दररोजचं दैनंदिन जीवन नव्या पद्धतीने जगण्याची तरा. ही कृपा आपल्याला मिळावी म्हणून त्या स्वर्ग आणि पृथ्वीच्या सम्राटाकडे एकमेकांसाठी विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.